आपण साजरं करत असतो, कारण 1954 साली महाराष्ट्र कॅरम असोसिएशन स्थापन झाली आणि त्याच्यानंतर यंदाच्या वर्षी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन हे 17वं वर्ष आपण साजरं करतो. त्यामुळे मी प्रयत्न केले या ठिकाणी भारत मंत्री व्यासपीठावरती, खरं म्हणजे मी त्यांना आमंत्रित करू इच्छितो, त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण व्यासपीठावरती यावर्षी माझी विनंती आहे आपल्याला. असं म्हटलं तर ॲक्च्युली वी आर फाउंडर मेंबर ऑफ महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन जे स्थापन झालं त्यावेळी विजय लक्ष्मण नाईक, प्रभाकर पानसरे, जयंत पाठारे अशी बरीच माणसं त्यावेळी होती आणि त्यावेळच्या ज्या स्पर्धा होत्या त्या महाराष्ट्र स्टेट असोसिएशनच्या आधिपत्याखालीच व्हायच्या आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. त्यापैकी या ठिकाणी मोहम्मद गुफरान आहे. मोहम्मद गुफरान याला म्हणजे काही ओळख करून द्यायची अतिशय लोकप्रिय असा खेळाडू आहे आणि हा या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे आणि खेळतात त्या सगळ्यांना आपण आर्थिक मदत देत असतो. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी जर उल्लेखनीय कामगिरी केली तर त्यांना कॅश अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करत असतो. आत्ताच आपण काही थोड्या वेळापूर्वी आयुष गरुड म्हणून आहे, त्याला सुद्धा एक 7,000चा चेक दिला आहे. कॅरममध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन मॅनेजमेंटमध्ये घेतलं तेव्हापासून मी खरं तर ऐकतोय वनमाली पण इथे येण्याचा योग हा मला पहिल्यांदाच आला आणि मला खूप आनंद वाटतो. तेवढा अटॅचमेंट असतं कारण की एकदा सुरू होतो जास्त इंटरेस्ट होतो. एक खेळाडूला जास्त मान्यवर असते त्याचं भाषण आहे वेगळं आहे आणि तुम्ही या खेळाला असंच फॉलो करत राहा, त्याला बॅक करत राहा आणि तरुण पिढीला तुम्ही सपोर्ट करून क्रिकेट असोसिएशनचे वोटर सुद्धा आहेत.
I request Salim Dakani sir and Shekhar Thakur sir to kindly do the honors of the toss. Women's singles final match, Kajal Kumari Mumbai Rudra against Akanksha Adaitan of Ratnagiri. Match will be officiated by Vijay Chindarkar and Prithvi Surve. Kajal Kumari of Mumbai has won the toss. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे आणि विजेत्यांचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता मेन सिंगल्स आणि विमेन सिंगल्समध्ये आणि सर्व खेळाडूंच्या कोऑपरेशनबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज हा समारंभ जो आहे बक्षीस समारंभ हा आपल्याला थोडक्यात इथे आटोपता घ्यायचा आहे, कारण तर आपल्याला आता कळलेलंच आहे. तरी पण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने शास्त्रज्ञ समाज आणि शास्त्रज्ञ युनियन क्लब यांचं मी इथे आभार व्यक्त करतो. कारण वनमाळीची जी स्पर्धा असते कॅरमची, हे कॅरमचं एक विंबल्डन समजलं जातं आणि त्यामुळे त्या स्पर्धेला एक वेगळं महत्त्व. फार पूर्वीपासून कॅरमचे जुने खेळाडू जे असतील त्यांना इथे माहिती आहे की या स्पर्धेला कॅरमच्या इतिहासात मुंबई जिल्हा असेल आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन असेल त्यांच्या दृष्टीने या स्पर्धेला खूपच महत्त्व होतं. म्हणजे पूर्वीची जी स्पर्धा इथे चालायची ती साधारण 40 ते 45 दिवस स्पर्धा चालायची. त्याच्यामध्ये सगळे इंटर क्लब, इंटर ऑफिसेस, मेन सिंगल्स, विमेन सिंगल्स, म्हणजे जितके प्रकार होते कॅरमचे ते सर्व प्रकार इथे व्हायचे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद, गर्दी. पूर्वी ते गॅलरीज वगैरे असायच्या खेळाडूंच्या, जुने जे असते त्यांना माहिती असेल. तर थोडक्यात सांगायचं आहे की स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली. त्यासाठी इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, शास्त्रज्ञ समाज असेल, शास्त्रज्ञ युनियन क्लब असेल आणि वनमाळी सभागृह या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी ते आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर, जे विजेते खेळाडू आहेत नईम अन्सारी, की त्याचं हे पहिलं टायटल आहे महाराष्ट्र राज्याचं, त्याचं मी विशेष अभिनंदन करतो. सर्वच खेळाडूंचं इथे अभिनंदन करतो, ज्यांनी भाग घेतला त्यांचं पण आणि जे विजेते झाले त्यांचं पण. आणि एकच सांगायचं आहे की या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या काही आमच्याकडून चुका झाल्या असतील, म्हणजे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन असेल किंवा मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन असेल, ज्या काही ह्या त्रुटी असतील त्या सगळ्या आमच्या आहेत आणि ह्या स्पर्धेचे जे काही यश असेल ते तुम्हा सर्व खेळाडूंचं आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. Start with the women singles category. 8 prize
goes to Anjali Vinod Kumar Siripur of Mumbai. Mr. Seventh prize, Shruti Popat Sonawane of Patna. Sixth prize goes to Urmila Vinod Shenge of Mumbai. Fifth prize goes to Samruddhi Deepak Gadigaonkar of Thane. I request getting the answer to find the prize. Fourth prize goes to Vitali Avesh Patel. Third prize goes to Prajakta Roshan Narendra of Mumbai Global. I request Anu Yadav to kindly give out the prize. Second prize goes to Akanksha Kadam of Ratnagiri. Getting that was and this also to first prize goes to Kajal Kumari of Mumbai. In the men's singles category, 8th place goes to Sandeep Ashok Dubey of Mumbai Global. I request Mike Bodas to kindly give us the prize. Seventh prize goes to Prashant Surikant Kore of Mumbai to receive the prize. I request Anur Yadav to kindly give us the prize. Sixth prize goes to Prakash Chandra Gaikwad of Pune. I request Anur Yadav to give us the prize. Fifth prize goes to Zaid Ahmed Faruqi of Thane. I request Anand Medya to kindly give us the prize. Fourth prize goes to Vikas Dharia of Mumbai. Third prize goes to Fahim Kasi of Mumbai. Second prize goes to Abhijit Tripathi of Pune. I request Mr. Yatin Thakur sir and Ajit Sawant sir to back. अरुण केदार सरांनी सुरुवातीलाच उद्घाटनाच्या वेळी आपल्याला एक गुड न्यूज दिलेली होती की आपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं ट्रेनिंग सेंटर आपण MCA स्वतः ते ओपन करत आहे आणि ते रेल्वे इन्स्टिट्यूट दादर आपले जे यतीन ठाकूर सर आहेत त्यांच्या सहकार्याने आपण ते ओपन करत आहे आणि ते जे ट्रेनिंग सेंटर आहे ते 365 डेज अवेलेबल राहणार आहे आपल्या कॅडेट सब ज्युनियर ज्युनियर आणि यूथ प्लेयर्ससाठी. इवन तिकडे आपले सिनियर प्लेयर्स जे आहेत ते पण त्यांना पण आपण इन्व्हाइट करणार आहे. त्यांच्यासाठी पण 365 डेज ती फॅसिलिटी ओपन राहणार आहे जेणेकरून आपले जे लहान
होतकरू जे खेळाडू आहेत ते त्यांच्याकडे बघून एक चांगला आदर्श घेऊन ते तिकडे शिकतील. त्यामुळे मी आत्ता आपले जेवढे सिनियर प्लेयर्स इकडे आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी वेळ काढून आपले जी इन्स्टिट्यूट 1 जूनपासून आपण चालू करणार आहे तिकडे त्यांनी आपला वेळ द्यायचा आहे. कारण ते जेव्हा वेळ देतील तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे अजून प्लेयर्स डेव्हलप होतील आणि अजून प्लेयर्स कॅरमकडे वळतील. कारण की तुमचाच आदर्श घेऊन आपली पुढची जी पिढी येणार आहे कॅरममधली ती तुमचाच आदर्श घेऊन कॅरममध्ये येणार आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करीन, वुमन प्लेयर्स ते सगळे आपले आहेत, मेन्स प्लेयर्स आहेत, तर सगळ्यांनी तिकडे 1 जूनपासून ॲटलिस्ट जसा वेळ मिळेल तसं त्यांनी हजेरी लावायची आहे आणि लहान मुलांना जेवढं जमेल तेवढं त्यांनी गायडन्स द्यायचं आहे. अजून पुढचं मी थोडक्यात एक सांगतो की आपलं ह्या वर्षीचं जो प्लॅन आहे, आपण 70 वर्ष महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एंटर झालेलं आहे एप्रिलमध्ये. त्यामुळे आपण 70व्या वर्षी खूप काही प्रोग्राम्स करत आहे. जवळजवळ आपण जर वेबसाईटवर बघितलं तर आपले 15 इव्हेंट्स आता प्लॅन्ड आहेत. अजून त्यामुळे 2 इव्हेंट्स ॲड होतील. महाराष्ट्र ओपन आपण ते घेणारच आहे सेकंड इयर कंटिन्युअस आणि अजून एक 70,000 कॅश प्राईज जी असणार आहे ती इव्हेंट आपण ॲड करतो त्यामध्ये. तर ती इव्हेंट पण आपण मुंबईमध्येच घेणार आहे. त्याचं कॅश प्राईज असेल 70,000 आणि ते जे आहे ते फक्त आपल्या महाराष्ट्राच्या प्लेयर्ससाठी जे रजिस्टर्ड प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठीच आपण ती स्पर्धा घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र ओपन आणि प्लस ही जी 70,000 कॅश मनीची टुर्नामेंट आहे त्यामुळे आपल्या प्लेयर्सना खूप काही आहे, म्हणजे या वर्षी खूप काही इन लाईन आहे. दुसरी गोष्ट, आपण आता 11-12 तारखेला अंपायरचं सेमिनार घेतो 2 दिवसाचं. त्यामध्ये अंपायरचे आपले जे एक मायनर प्रॉब्लेम जे येतात, जे प्लेयर्स फेस करतात किंवा अंपायर्स फेस करतात, त्यासाठी आपण त्याच्यावर खूप आता लक्ष देणार आहे आणि अंपायर्स आणि प्लेयर्सचे जे प्रॉब्लेम हे होतात वर येतात आपल्याला दिसून येतात ते आपण मॅक्सिमम सॉल्व करायचा प्रयत्न करत आहे. आणि जसं लास्ट टाइम प्रकाश गायकवाड सरांनी आपल्याला RCLला सांगितलं होतं की अंपायर्स कमी होता कामा नये, त्यावर आम्ही लक्ष दिलेलं आहे आणि याच्यापुढे अंपायर्सची कमी. आता ह्या टुर्नामेंटला बघितलंच की आपण जवळजवळ 27 अंपायर्स 24 बोर्डवर होते. त्यामुळे एकदम हार्डली कमी मॅचेस आपल्या झाल्या असतील त्या विदाउट अंपायर्स झाल्या. तर ॲटलिस्ट ही आपण डेव्हलपमेंट चालू केलेली आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट चालू केलेली आहे. त्यामुळे प्लेयर्स आता ह्याच्यापुढे आय थिंक काही डिफिकल्टीज फेस करणार नाहीत आणि पॉझिटिव्ह अप्रोचने आपल्यासोबत एकत्र काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. महाराष्ट्र ओपन टुर्नामेंट बद्दल सांगायचं तर महाराष्ट्र ओपन टुर्नामेंट पण आपण आयदर मुंबई किंवा अजून एक व्हेन्यू महाराष्ट्राच्या बाहेर ते अजून ठरलं नाही आहे. जसं ठरेल तसं आपण लगेच प्लेयर्सना ती गुड न्यूज सुद्धा देणार आहे. आयदर मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर झाली तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण घेऊ शकतो. त्यामुळे ती जी अनाउन्समेंट आहे ती पण लवकरात लवकर प्लेयर्सना आपण देणार आहे. यावर्षी जवळजवळ 16 टुर्नामेंट्स आत्ता लाईन आहेत, इन्क्लुडिंग ती 70,000ची टुर्नामेंट आपण घेणार आहे. त्यामुळे अजून आपण त्याच्यावर 16 टुर्नामेंट्स जे आहेत त्याच्यावर आपलं जे टाइम टेबल आहे ते जाणार नाही आहे. त्यामुळे यावर्षी फक्त आपण 16 ते 17 टुर्नामेंट्स आपल्या इन लाईन आहे. आता येऊया आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. फर्स्ट प्राइज गोज टू नईम अन्सारी ऑफ जळगाव. नईम अन्सारी फर्स्ट फायनल आणि पहिली फायनल त्याने अक्षरशः चांगला कॅच प्रदर्शन करून जिंकलेली आहे. या प्रसंगी ही स्पर्धा घडवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, संस्था असतील, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनचे जे सभासद आहेत, मुंबई जिल्हा असेल, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद आणि विशेष म्हणजे शास्त्रज्ञ समाज आणि शास्त्रज्ञ युनियन क्लब वनमाळी सभागृह यांचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि त्यांची ती सर्व व्यवस्था जी आहे त्यांनी आपल्याला कॅटरिंग वगैरे या प्रोव्हाइड केल्या त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी आभार मानतो.